अनिल देशमुखांवरून पुन्हा एकदा राजकारण पेटताना दिसते। आज फडणवीसांनी सुद्धा त्यावर वक्तव्य केलेलं आहे आणि श्याम मानव यांनी याची सुरुवात केलेली होती। श्याम मानव सर आपल्यासोबत आहे। सर, तुम्ही नागपूरमध्ये सांगितलं होतं की अनिल देशमुखांवर कशा प्रकारे दबाव होता आणि हे सगळं आता त्यावर फडणवीसांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले की हे सुपारीबाज लोकांच्या नादी श्याम मानव सुद्धा लागले आहे का, अशा प्रकारचं त्यांनी। हे बा, साधी गोष्ट आहे। मी इतके वर्ष इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणून काम केलेलं आहे। 1000पेक्षा अधिक लोकांचा, बाबांचा पासून सगळ्यांचा भांडाफोड केलेला आहे। तर कोर्ट केस काय असते, तयारी काय असते याची मला कल्पना नाही असं आहे का? कोणत्या माणसांवर विश्वास ठेवायचा, कोणत्या माणसांवर विश्वास ठेवायचा नाही, इतक्या वर्षाचं माझं आयुष्य आहे। तर या सगळ्या गोष्टींचा विचार करताना मी त्याची खातरजमा करून घेतल्यानंतरच बोललो। आणि माझ्या दृष्टीनं कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यापेक्षा माझी क्रेडिबिलिटी ही जास्त महत्त्वाची आहे। मला खात्री पटली म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि आज नाही सांगत आहे, गेल्या 5 महिन्यांपासून मी सांगतो आहे। पहिल्यांदा जानेवारीमध्ये मी बोललो अमरावतीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये। त्यानंतर माझ्या 36 पैकी 34 सभांमध्ये ही मांडणी मी केलेली आहे लोकसभेच्या काळामध्ये। काल मी बोललो आणि पत्रकारांना तो मुद्दा फार महत्त्वाचा वाटला म्हणून तुम्ही या पद्धतीची आता चर्चा सुरू केलेली आहे। मी हे लोकांना जाहीररित्या सांगतो आहे। मला खरं म्हणजे अनिल देशमुख म्हणाले होते की तुम्ही बोलू नका कारण मला ते पुस्तकात वापरायचं आहे, ते सगळे पुरावे आणि सगळ्याच्या सगळं तो त्या पुस्तकाचा USP ठरेल। म्हटलं तो USP तुमचा नंतर ठरेल। मी स्वतःच आतून बाहेरून हादरून गेलो होतो की इतक्या दुष्ट पद्धतीचं राजकारण आपल्या महाराष्ट्रामध्ये चालतं। लोक हादरतात, अस्वस्थ होऊन जातात, हे त्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थानं पोचलं पाहिजे। मला 100% खात्री पटली म्हणून ह्या गोष्टी मी मांडलेल्या आहेत। आता मला सगळे ओळखतात। काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा BJPत माझे जास्त चांगले जवळचे मित्र आहेत। मला कोणी विकत घेऊ शकत नाही, कोणी मला सुपारी देऊ शकत नाही, कोणाची सुपारी घेऊन मी वागवू शकत नाही। हे मी महाराष्ट्रामध्ये इतकी वर्ष काम करतो त्यामधनं सिद्ध केलेलं आहे। राहिला प्रश्न पुराव्यांचा, तर माझी गृहमंत्रीच आहेत, ते पुराव्यांशिवाय तर ते बोलणार नाही। माझ्यासारख्या पत्रकारासमोर तर त्या पद्धतीनं बोलणार नाही। अशोक वानखेडेसारख्या पत्रकारासमोर तर या पद्धतीनं पुराव्यांशिवाय ते बोलणार नाहीत। त्यामुळे जे काही पुराव्यांची भाषा आहे ती अनिल देशमुखांसोबत करावी। पण सर, कुठेतरी असं वाटतं आहे का की आता हे प्रकरण पुन्हा विधानसभा जवळ येते आहे आणि विधानसभाच्या तोंडावर हे प्रकरण पुन्हा एकदा समोर येते आहे, आरोप प्रत्यारोप CBIनी सुद्धा दबाव असल्याचं नाही, साधी गोष्ट अशी आहे, मी आज नाही बोलत आहे, 5 महिन्यापासून बोलतो। माझ्या प्रत्येक भाषणामध्ये संजय राऊत आणि अनिल देशमुख यांच्या या पद्धतीच्या त्यांच्यावर झालेल्या कारवायांचा उल्लेख असतो। एकही भाषण असं नाही, सगळी यूट्यूबवर व्याख्यानं उपलब्ध आहे। आता तुम्ही त्याला महत्त्व अधिक देत आहात। यापूर्वीच हे महत्त्व द्यायला हवं होतं, ते दिलं नाही। त्यामुळे तुम्ही हा आरोप तर माझ्यावर नाही करू शकत की विधानसभा आली म्हणून मी या पद्धतीनं बोलतो आहे। मी 5 महिन्यांपासून बोलत आलेलो आहे। पण फडणवीसांनी ज्याप्रमाणे आज म्हटलं आहे की श्याम मानवांना मी अनेक वर्षांपासून ओळखतो, त्यांचं काम मी बघितलेलं आहे, परंतु आता कुठेतरी ते सुपारीबाजांच्या नादी लागतात आहे। एक साधी गोष्ट आहे, मला कोणी विकत घेऊ शकत नाही, कोणी मला बनवू शकत नाही, कोणी माझ्याशी खोटं बोलून माझ्याकडनं काही करवून घेऊ शकत नाही। इतका एक्सपिरियन्स माझ्या आयुष्याचा आहे। मी 1970 पासून तर आजपर्यंत सार्वजनिक कामामध्ये आहे। जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनापासून आहे। जेलमध्ये याच लोकांसोबत मी होतो, तरुण भारतात याच लोकांसोबत मी काम केलेलं आहे। मी कोणालाही शत्रू मानत नाही, कोणालाही मित्र मानत नाही। माझी लढाई असते ती वैचारिक लढाई असते आणि त्यावर मी ठाम आहे। नक्कीच मी माझ्या विचारांवर ठाम आहे असं श्याम मानव स्पष्ट करतात। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।